हाय मित्रांनो, आम्ही तारापूरला आलोय आमच्या मित्रांना भेटायला. सुवर्णाताई आणि आनंद भाऊजी, म्हणजे त्या बहीण आहेत माझ्या, ती भाऊजी आहेत. आम्ही त्यांच्या घरी आलोय भेटायला. माझे मिस्टर आहेत, तर तुम्हाला दावती त्यांच्या आम्ही घरी आलो. त्याने कामासारखं आम्ही त्यांच्या घरी आलोय भेटायला. भाऊजी तिकडे उभारले ते तेव्हा आम्ही भेटायला आलो, भाऊजी तिकडे उभारले येते. सुवर्णताई बघा घरात येते, आम्ही तर भेटायला आलो तर ते त्यांचे काम करत बसले. तेव्हा नाही, मी काही काम करायला लागली नाही. जरा घरात झाडा म्हटलं, जरा घर पाहून जवळ आधी म्हणल्यावर घर जरा स्वच्छ करायला लागत नाही. आधी करायचं असतं. आता आम्ही आधी आलो केलं. आता लेकरं ते आहे ती म्हणल्यावर लेकरं ते असल्यावर राडा होतच असतो घरात. असते ते, प्रत्येक घरात लेकर असते, ते राडा असतोय. पाहुणे आले म्हणलं आमच्या संग भेटायचं ना. नाही, आता बसलेली केवढ्या उशीर तुमच्या संग. तुम्ही पण आमच्या ह्यांच्यासारखं करायला लागला बाय. मग आता भाऊजी म्हणलं आता भाऊजी सारखं भाऊजी सारखं बोलायला लागतंय, थोडं बहिणीसारखं बोलायला लागतंय. बरोबर बहीण आहे का? जवळची आहे का भाऊजी जवळचं? बहीण जवळचे. बहिणीसारखं बोलायला पाहिजे ना. आपल्या बहिणीला समजून घ्यायला पाहिजे ना. मित्रांनो सांगा बरं, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचं, बहिणीला समजून घ्यायचं का भाऊजीला समजून घ्यायचं. ती दोघाला पण समजून घ्यायचं. बहीण जास्त आहे का भाऊजी जवळच आहे, हे का नाही? बहीण अगोदरच बहीण आहे, मग परत भाऊजी. भाऊजी बरोबर आहे. त्यामुळे बहिणीला जास्त समजून घ्यायचं. आता लेकरं बाळ असल्यावर घरात राडा होतच असतो. होतो, राडा होतोय ते बरोबर. काय तर. आणि ती माझी ताई मला भेटायला, कुठलं गाव काय? आडेगाव. आडेगाववरनं ताई आली मला भेटायला. मला तर खूप भारी वाटलं बरं का मला मला पण- भेटायला. मला पण तुम्हाला भेटून मस्त वाटलं, आनंद वाटलं. म्हणजे आमचं चालू होतं प्लॅनिंग की आठवड्याभर जायचं, ह्या तांडाई भेटायचं, ह्या तांडा भेटायचं. पण आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी माझं मिस्टर लेकर हे सगळे घेऊन आलो तुमच्याकडे. असं आम्हाला पण लय भारी वाटलं. असं म्हणजे बाहेरचं कोणतरी भेटायला आलं की भारी वाटतं, आनंद वाटतो एक नंबर. घर असं भरलेलं वाटतं. आणि परत गेलं ना करमत करमत नाही. नाही वाटतं की अजून असं वाटतं की राहावं त्यांनी 2-3 दिवस राहावं, मुक्काम करा. असं कुठं त्यांची लेकर आहे ती कुठे गेली हो गाई? छोटी चुटकी ताय, माझी पोरगी ताय कीर्ती, लेकर बाहेर अजून 2 आहे मला. ताईंचं घर आहे हो गाई. आमचं गरीबाचं घर. आम्ही पण गरीबच आहे, तुमच्यासारखंच आहे. आता श्रावण महिन्यात आहे, श्रावण महिन्यामुळे आम्ही आलोय. असं काही नाही की श्रावण महिन्यात ह्यांचं म्हणणं होतं की अंडी मटण काहीतरी करायचं, बेत करावं लागतं. निबार करायचा. पण तसं विशेष काही नाही. त्यांनी केलं, पोळ्याचा कार्यक्रम केला, शाबू केला, फराळ झाली, आज उपवास आहे भावाचा. त्यांचं म्हणणं होतं करायचं, पण विशेष काही नाही असं की मटण अंडीच करावं असं काही नाही केलं. पण त्यांचा पहुंचा झाला आमच्या संग चांगला. चला चला बाहेर तुमचं दाखवा मला काही तर. आमच्या रानात नेऊ काय तुम्हाला? चला की दाखवा. चला आमचं रान दाखवतो. चला तिकडे आमच्या खाली रान आहे. काय काय लावले राहणार? चला की दाखवते काय काय लावलंय ती माळवती. ये त्यांचं चालू तेव्हा इथं गप्पा फिप्पा चालू आहे त्या. चला दाखवा भाऊच्या रानात काय काय लावलंय काय नाही ते. चला जोडीनं दाखवा, आमच्या जोडीनं. चला चला की तिथं आजीलाच मोहर घालायची नसती माझी चला आपण. बहिणीला काय माहित आहे भाऊजीने सगळं. पण आण. नाही दोघांसाठी पण आणती. चला आपण आता माळवती बघू. आता 2-3 वेळा आमची खुरपाना ती झाली ती चला आता जायचं खाली माळव बिळव मस्त. चला वातावरण ते अजून आमचे भिमुख निघला नाही. बर भिमुख अजून 2-3 दिवसांनी निघते. भिमुख 2-4 दिवसांनी भिमुख निघूया. बर भिमुख निघले की शेंगा खायला पण यावं लागतंय. येऊ लागतंय का देताय आम्हाला? नाही यावं लागतंय घरी. बर घरी यायचं शेंगा खायला. अगं आता मी माझ्या बहिणीच्या रानात चालले दाखवाय. बहीण चालली मला रान दाखवायला काय काय लावलंय त्यांच्या रानात. तिला लावलंय कोथमीर, परत मुळा आहेत, भाजी. बर सगळं एवढं लावलंय का? हा सगळं लावलंय आम्ही. तरी पावसानं होताना जरा मेल माळवती, होय. त्यामुळे तेवढं केलंय. शेंगा लावले त्या, कोथिंबीर लावले. शेंगा लय लांब आहे, खाली येते शेंगा. शेंगा लय खाली त्या. हा, आता शेंगा. काय लावणार आहे मला? माळव माळव दावायचं होय. भाजी ती लावली. कशाची भाजी? कोथिंबीर होय. कोथिंबीर आमच्या आवडीची कोथिंबीर माहितीये का? भाजीत टाकावंच लागते कोथमीर. प्रत्येक भाजीत आमच्या कोथिंबीर असते. कोथिंबीर नसते ना भाजीला चवच नाही. काय तर कमीपणा असल्याने वाटतो असा. मग काय तर. चला आमची माळव ते बघायला. आता मिरच्या लागल्या त्या, पण मिरच्या म्हणजे आता लागायला लागल्या त्या मिरच्या काय नाही त्या. होय. उद्या सोमवार आहे. हा राहून सोमवारला मुळं लागते ते मेन. बर तोंडी लावायला उपवास सोडताना मुळं ती खायला लागते. तर हे आमचं मुळं आहे. माझ्या बहिणीचं रानात मुळे लावले बाई दिसतंय ना. भाजी आहे, त्याला भाजी दाखवते. तुला त्या भाजी बघायची हवंय. आता कुठं तर मिरच्या लागल्या तेव्हा. आता लागायला लागल्या ती मिरच्या. आता हे काय लावलाय
कोबी काय घे मुळा आहे मुळाच आहे ते सगळं. मित्रांनो हे मुळा आहे हे असं रानात बघा सगळं असं मुळ आणि शेपू आहे इथं. एकच नाही बरं का, अजून आहे तिकडे मोहरा शेपूला लावलं. शेपूची भाजी एकच माणसाला अख्खं रानात लावली शेपूची भाजी. 2-4 गुंठे तर रानात माळवच आहे आमच्या. माळव लावलेला आहे त्यामुळं मस्त आहे रान ही बघा बरं कसं दिसतंय असं आमच्या इकडे वातावरण असंच असते. लय भारी मस्त आहे वाटतंय. ना. मित्रांनो सांगा वातावरण कसं आहे रान कसं कमेंट वाटलं मध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. बहिणींची जोडी कशी वाटली दोघी ती सारखाच आहे सांगा. बरं का, उंची बिंची सगळं सेम आहे. सगळं सेमच आहे. असं काही नाही की ती मोठी ते मी मोठी अशी बहिणी आम्ही दोघी जण जवळच्या जवळच्या. ती मोठी असेल किंवा मी बारकी असेल असं नाही की मी मोठी सारख्याच आहे दोघी पण सारख्याच मोठी आहे. बहीण आहे माझी मी छोटी बहीण आहे. कसं कसं आहे, वाटतंय आम्हाला तर खूप भारी वाटलं. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या रानातलं माळव ती कसं आहे ती कसं कसं वाटलं. मी बहीण आहे म्हणजे आमच्या दोघीच्या रानात सांगा त्यांचंही रान आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा कसं मला वाटलं काय झालं. वाटलं.